राजकारणामध्ये कमी बोलण्यापेक्षा जास्त काम कर्तृत्व गाजवून दाखवता आलं पाहिजे आणि ते कुणी दाखवलेलं आहे महाराष्ट्रामध्ये. अशी जर काही मोजकी नाव आहे तर त्याच्यामध्ये पहिलं नाव येतं शरद पवार. आणि त्यांच्याविषयी आपण बोलणार आहोत. शरद पवारांनी नेमकं महिला आरक्षणाच्या संदर्भात काय केलेलं आहे आणि कामातून त्यांनी या आधीच भारतीय जनता पार्टीच्या राजकारणाला कसं कामातून उत्तर दिलेलं आहे आणि आगामी काळात त्यांची भूमिका नेमकी कशी असणार आहे नारी शक्ती वंदन विधेयक याच्यावरून जे नॅरेटिव्ह भारतीय जनता पार्टी करत आहे त्या संदर्भात त्यांचा कसा हा विरोधातला पवित्रा राहणार आहे एकूण त्यांच्या पक्षाचा आणि केवळ त्यांच्या पक्षाचा नाही महाविकास आघाडीचा आणि केवळ महाविकास आघाडीचा नाही तर इंडिया आघाडीचा आणि त्यासंबंधी आपण चर्चा करणार आहोत. AM 2032 लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि या एकूणच विषय बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत शेषराव चव्हाण. शेषराव चव्हाण यांनी अनेक ग्रंथ लिहिलेले आहेत. वैचारिक आत्मचरित्र लिहिलेलं आहे वेगवेगळ्या नेत्यांचं. मग त्याच्यामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह त्यांनी शरद पवारांचं म्हणजे पद्मविभूषण शरद पवार एक अनाकलनीय व्यक्तिमत्व अशा प्रकारचा ग्रंथ लिहिलेला आहे. ज्या ग्रंथाचं प्रकाशन माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या हस्ते झालेलं आहे. आणि मग हा ज्या वेळेला आता विषय चर्चेला आलेला आहे पूर्ण देशभरामध्ये म्हणजे जे विधेयक संसदेमध्ये फेटाळलं गेलं आणि सरकारची गेल्या 12 वर्षामध्ये जेवढी नाचक्की झालेली नव्हती तेवढी ही नाचक्की हे विधेयक नामंजूर झाल्यामुळे झालेले. अशा परिस्थितीमध्ये राजकारण एका वेगळ्या दिशेला चाललेलं आहे. तर आता शेषराव चव्हाण सर तुम्ही सांगा की तुम्ही शरद पवारांचं काम आधी सांगा, त्याच्यानंतर हा जो मुख्य विषय नारी शक्ती विधेयक जे नामंजूर झालेलं आहे त्यामुळं जे काही राजकारण आणि शरद पवारांचं त्या अर्थाने आतापर्यंत राहिलेलं कर्तृत्व याविषयी सांगावा. सांगा आणि मग राजकारणाची उकल करा. बोला सर तुम्ही. ओके. हे बघा, या महिला आरक्षण विधेयक जे आहे तर ते आता जे तुम्ही प्रस्तावना केली त्याचे दोन भाग करतो मी. एक भाग हा की शरद पवारनी ते चीफ मिनिस्टर असताना हे महिला आरक्षणाचं विधेयक मंजूर करून घेतलं होतं आणि तेव्हापासून 33% आरक्षण महिलांना इलेक्टेड बॉडीजमध्ये नंतर सर्व्हिसेसमध्ये सुरू झालेलं आहे. पण हे 1994 मध्ये जेव्हा त्यांनी ही प्रक्रिया सुरू केली त्यावेळेस ते महाराष्ट्राचे चीफ मिनिस्टर होते. तर त्या काळात त्याने एक असा संकल्प केला होता की आपल्याला महिलांना आरक्षण द्यायचं आहे म्हणून 33% महिलांना आरक्षण द्यायचं. त्याच्याकरता त्यांनी एक सेक्रेटरी होती चंद्रा अय्यंगार म्हणून, तिच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली. त्या समितीचा रिपोर्ट आला. तो रिपोर्ट त्यांनी त्या काळामध्ये वेगवेगळ्या स्टेक होल्डर्सला, अकॅडमिक्सला, हेल्थला, लॉला या सगळ्या वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांना वर्किंग पेपर करून पाठवला. त्याच्यावर चर्चा मतं आली. त्या मताचा त्यांनी कॅबिनेटने विचार केला आणि ते करून ड्राफ्ट बिल बोला बोला सर तुम्ही. एक ड्राफ्ट बिल मंजूर केलं आणि ते ड्राफ्ट बिल जे आहे ते असेंब्लीमध्ये मंजुरीसाठी ठेवलं. आता त्याच वेळेस ते असेंब्लीमध्ये मंजुरीसाठी ठेवताना बहुसंख्य आमदारांनी त्यांना पाठिंबा दिला, परंतु काही आमदार असे होते की त्यांनी विरोध केला त्याला. आता ज्यावेळेस चर्चा चाललेली होती त्या चर्चेचे मध्यरात्रीपर्यंत ती चर्चा झाली आणि मग शरद पवार जे आहे ते की आता हे पुढची कारवाई ते पार्लमेंटरी सेक्रेटरी जो असतो त्याला सांगून घरी निघून गेले. आता घरी गेल्यानंतर मध्यरात्री त्यांना फोन आला की ते एक दोन MLA त्यांचं नाव मला आठवत नाही आता, त्यांनी याला प्रखर विरोध सुरू केला म्हणून आणि त्याच्यामुळे जे वातावरण निर्माण झालं होतं ते वातावरण बदललं. तर मग त्यांनी सांगितलं बा जे विरोध करतायत त्यांना मला फोन द्या त्यांना. तर मग ते फोन दिला तर फोन बरोबर तुम्हाला का विरोध आहे याचा या बिलला. तर ते म्हणाले बा याच्यामध्ये दोन गोष्टी ज्या तुम्ही प्रामुख्याने दिलेल्या आहेत. एक तर मुलींना जो आहे वंश परंपरागत प्रॉपर्टीमध्ये हिस्सा राहील
आणि दुसरं की मुलींना जे आहे म्हणजे त्याच्यामध्ये शेअर दिला जाईल म्हणून. तर आता हे जर केलं तर आमच्या ज्या लग्न झालेल्या मुली आहेत तर त्यांनाही आम्हाला शेअर द्यावा लागेल. तर शरद पवारनी त्यांना पॉइंटेड प्रश्न विचारला की बा तुम्हाला मुलं किती आहे आणि मुली किती आहे. तर त्याने सांगितलं मला एक मुलगा का दोन मुलगा आहे ते सांगितलं. आणि मग म्हणाले तुमची सून आली तिथं जाते तुमच्याकडे हो. तर ते म्हणाले अरे मग तर तुम्हाला तर सपोर्ट करायला पाहिजे याच्याकरता की तुमच्या व्याहाकडे जी प्रॉपर्टी असेल ती प्रॉपर्टी या नियमानुसार जो आहे सुनेला येईल म्हणजे ह्या मुलीला येईल. तर ती व्यवस्था समजून टाका. ते म्हणाले की अरे हे आमच्या लक्षातच आलं नव्हतं आम्ही आता याला पाठिंबा देतो. बर बर. आणि त्यांनी पाठिंबा दिला ते बिल एक मताने मंजूर झालं. आणि तेव्हापासून जे आहे 33% इलेक्टेड बॉडीज मध्ये जिल्हा परिषद म्युनिसिपालिटी या सगळ्या बॉडीज मध्ये ते लागू झालं. तर महिला आरक्षण जे आहे त्याला शरद पवार हा जनक आहे. त्याच्यानंतर ते 2010 मध्ये हे 1994 मध्ये झालं. 2010 मध्ये पार्लमेंटमध्ये अशा प्रकारचं बिल आलं आणि तिथं सुद्धा रिझर्वेशन मंजूर झालं. तर ही ही भूमिका आहे या महिला रिझर्वेशनची. नाही आता सर. हा दुसरा जो भाग आहे हा दुसरा सर, जो तो भाग आहे सर 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 दुसरा भाग हा बोलण्यापूर्वी मला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला की हा 94 साली जे शरद पवारांनी केलं तर ते महाराष्ट्रापुरतं हा केलं त्यांनी, महाराष्ट्राचे हो मुख्यमंत्री म्हणून. आणि हो देशामधलं हे पहिलं राज्य ठरलं की हो अशा प्रकारे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हो महिलांना 33% आरक्षण. आणि मग हो त्या आरक्षणाच्या अंतर्गत पुन्हा आरक्षण म्हणजे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, हो म्हणजे एससी, हो एसटी आणि ओबीसी हो हो अशा महिलांना देखील आरक्षण त्याच्यामध्ये दिलं, त्या 33%मध्ये हो पण बरोबर आहे. असं केलं. बरोबर आहे. हो. आता त्यावेळेला नरसिंहराव म्हणजे हं. पंतप्रधान होते त्याच्या ह्या हो 91 त्या हो आसपास. हो तर मग त्यावेळेला याची स्थिती काय होती आणि शरद पवार हे तिकडं दिल्ली म्हणजे राष्ट्रीय स्तरावर म्हणजे संसदेमध्ये मंजूर त्याला अंतिम रूप आलेलं नसताना ते महाराष्ट्रात कसे काय करू शकले? म्हणजे त्यांनी नाही 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 नाही. 1994 मध्ये जेव्हा हे पहिल्यांदा पास हा झालं हा त्यावेळेस ते महाराष्ट्रातच होते ते मिनिस्टर होते. हो ना. हा आणि ते महाराष्ट्राच्या हद्दीपर्यंत त्यावेळेस लागू झालं. हो हो तेच बरोबर आहे. मला म्हणे. हा आता त्याच्यानंतर तुम्ही जो दुसरा पार्ट रिझर्वेशन मध्ये रिझर्वेशन हा तर मग त्यांनी ते नंतर लक्षात आलं की मग 33% जे रिझर्वेशन आहे लेडीजला हा तर ते 33% या प्रमाणात तिकडे लागू केलं. तो डिटेलचा भाग आहे. तो डिटेलचा भाग आहे. परंतु राज्य पातळीवर राज्य पातळीवर महिलांना आरक्षण द्यावं ही थिंकिंग जी सुरू झाली ती थिंकिंग जी शरद पवार मध्ये झाली. आणि मग इतर राज्यामध्ये त्याच्या प्रकारच्या हालचाली सुरू झाल्या आणि 2010 उजाडलं. 2010 पर्यंत हे प्रक्रिया सुरू झाल्या. आणि 2010 मध्ये मग पार्लमेंटने सुद्धा महिलांना रिझर्वेशन द्यावं असं मान्य केलं. तेव्हापासून हे 33% रिझर्वेशन लागू आहे आणि चालू आहे. मग ते सर्व्हिसेस मध्ये सुद्धा लागू केलं. उदाहरणार्थ स्पेसिफिक उदाहरण द्यायचं असेल तर शरद पवार डिफेन्स मिनिस्टर असताना तिथं त्यांनी डिफेन्स मध्ये सुद्धा ते जनरल जे असतात तीन सैन्याच्या वेगळे त्यांची मीटिंग बोलावून त्यांना सांगितलं की आपण 33% महिलांना जे आहे रिझर्वेशन लागू करू सर्व्हिसेस मध्ये. विरोध झाला पण तो त्या विरोधाला न जुमानता त्याने तिथेही लागू केलं. आणि रिक्रुटमेंट मध्ये आता मिलिटरी मध्ये जे आहे ऑफिसरच्या रँक पर्यंत महिला पोहोचलेल्या आहे. म्हणजे मिलिटरीमध्ये सुद्धा महिलांना रिझर्वेशन देण्याचं पहिलं पाऊल जे आहे ते शरद पवारनी उचललेलं आहे. आता ते सर्वसामान्य झालं. आता बरोबर आहे. बरं का सर, हे तिन्ही दलांमध्ये त्यांनी ते तुमच्याच पुस्तकातलं मी वाचून बोलतोय हो की हो हो वायुदल, तुमचं भूदल, नंतर नौसेना ह्या सगळ्याच्या मध्ये त्यांनी ते केलं.
त्या बऱ्याच हो लोकांची तयारी नव्हती, मग त्यांची मानसिकता तयार केली. जवळपास दीड हो दोन महिने त्यांच्या लगातार त्या मॅरेथॉन मिटिंग झाल्या हो आणि मग ते हो झालं आणि ते कायमचं झालेलं आहे. आज म्हणजे हो गौरवाने म्हणता येतं की महिला कर्तृत्व गाजवत आहेत मग ती पण. बरोबर आहे. आता आपण पूर्ण महाराष्ट्रातल्या या आरक्षणाच्या संदर्भात येऊ. तुम्ही जे सांगितलं की हं, जसं 33% या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दिलं, त्याचप्रमाणे हं. शासकीय आणि निमशासकीय नोकऱ्यांमध्ये देखील 30% आरक्षण दिलं. हो त्याच्यानंतर अजून एक महत्वाचा निर्णय त्यांनी त्यावेळेला घेतला की ज्याप्रमाणे राष्ट्रीय महिला आयोग आहे हं. त्याप्रमाणे महाराष्ट्रात देखील राज्य महिला आयोग असावा. बरोबर आहे. पद्धतीने त्यांनी त्या महिला आयोगाची देखील स्थापना केली. हे फार महत्वाचं. बरोबर केली. हो हा, पुढे बोला सर आता. हा ती महिला आयोगाची स्थापना केली. आता ते सगळं चाललेलं आहे. हो. आता दुसरा भाग जो आलेला येतोय आता, हा तो परवा जे पार्लमेंटमध्ये बिल आणलं ते रिजेक्ट झालं. बरोबर आहे. त्याच्याविषयी पाहिजे तुम्हाला माहिती. बोला बोला बोला, हा बोला, हा माहिती आहे, बोला. तर हे जे आता आलेलं बिल आहे, महिला महिला रिझर्वेशन, त्याच्यानंतर ते डी नोटिफिकेशन, डिलिमिटेशन, 3 बिल मिळून एक ठेवले त्यांनी. तर याच्यामध्ये काय आहे, खरी वस्तुस्थिती ही चलाखी आहे. चलाखी कशी आहे? महिलाचं रिझर्वेशन जे आहे ते तर 2023 मध्येच मोदी गव्हर्नमेंट मध्येच मंजूर झालेलं आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. त्याच्यामुळे आता जे म्हणतात की महिलांच्या रिझर्वेशनसाठी विरोधी पक्षांनी विरोध सुरू केलेला आहे आणि त्यांना टार्गेट जे केलेले आहे ते टार्गेटच मुळात चूक आहे. कारण 2023 मध्ये हे बिल ऑलरेडी मंजूर झालेलं आहे. त्याच्यामध्ये फक्त त्यांनी अंमलबजावणी कधी करायची ते ठरवलंय की जनगणना झाल्यानंतर 2029 हे करू, लागू करू. बिल तर आधीच मंजूर झाले, पण जे बिलाला विरोध आहे, महिलांच्या आरक्षणाला अपोजिशन पार्टीचा विरोध आहे, हे म्हणणं दादांत खोटं आहे, चूक आहे. समजलं. आता ही जी सांगड घातली त्यांनी, ती कदाचित त्याच्याकरता घातलेली असावी की महिलाचं नाव जर पुढे आणलं तर हे दोन्ही त्याच्या बरोबर मंजूर होऊन जातील. आणि हे दोन मंजूर व्हायला, या दोनला जो आहे विरोधी पक्षाचा विरोध आहे. हे जर सेपरेट केलं महिलाचा प्रश्नच राहिला नाही. हा विरोध झाला. आता कांगावा जो चाललेला आहे तो कांगावा हा चाललेला आहे की महिलांना आरक्षण मिळू नये म्हणून विरोधी पक्षांनी विरोध केला. तर विरोधी पक्ष हा महिला विरोधी आहे. हा जो कांगावा चाललेला आहे तो बरोबर नाही आणि ते सत्य आता बाहेर हळूहळू यायला लागलेलं आहे. ही परिस्थिती आहे महिला आरक्षणाची. आता हे बघा की आता हा आपण काही शरद पवारांची स्तुती करायला ही काही चर्चा करत नाहीये. बिलकुल आपण नाही, बिलकुल नाही. त्यांनी जे काही निर्णय घेतलेले आहेत आणि जे काही लागू झालेले हो आहेत त्या हो परिस्थितीमध्ये आपण नारी शक्ती वंदन ते संशोधन विधेयक नामंजूर होणं आणि भारताचं हो राजकारण याच्या संबंधी आपण बोलतोय. हो आता हो काय आहे की सगळ्या सामाजिक माध्यम असतील किंवा तुमचे मेन स्ट्रीम मधले प्रसार माध्यम असतील याच्यामध्ये हम्म. ही चर्चा भरपूर झालेली की हे पॉलिटिकल नॅरेटिव्ह भारतीय जनता पार्टी करताय, मग कसं ते करायचं हो वगैरे. मग हो डिलिमिटेशनचं काय, युटी म्हणजे हो या तुमच्या केंद्रशासित प्रदेशाचं काय वगैरे, हे दोन हो त्यांनी ते जोडलं आणि त्यांचा हेतू काय होता. 543 वरून 850 का, हो विधानसभामध्ये ते कसं 50% वाढवायचं आहे आणि ते हो डिलिमिटेशनला विरोध होतोय म्हणून सगळ्याच राज्यांमध्ये आम्ही कसं वाढवतोय. म्हणजे बरोबर. तामिळनाडूत जे करणारे तेच उत्तर प्रदेशमध्ये करणारे, उत्तर प्रदेशमध्ये जे ते करणारे तेच तामिळनाडूमध्ये करणारे, असं हो सांगण्याचं ते हो भरपूर त्याच्यावर चर्चा झालेली आहे. हो आता आपण पुन्हा एकदा शरद पवारांच्या एकूण जी काही त्यांची भूमिका राहिलेली आहे, म्हणजे मुळात हम्म. फुले शाहू आंबेडकरवादी भूमिका आणि आता महिलांच्या हम्म. बाबतीतलं महिला धोरणाच्या बाबतीत त्यांनी जसं तुम्ही एक किस्सा जो सांगितला की अरे बाबा तुझी हम्म. सून असेल आणि तिला जर तिच्या हो वडिलाच्या नावाने जर वाटा मिळाला तो तुझ्याच घरात येणार आहे काय. हो म्हणजे इथपासून हम्म. तुम्ही अशा पद्धतीने त्यांनी ते केलं, त्यांच्या बरोबर पद्धतीने ते मंजूर करून घेतलं. आता बरोबर आहे. त्यांना प्रेरणा जी आहे मूळ, आता तुमच्या हम्म. पुस्तकामध्ये जो काही महिला सशक्तीकरण असा जो काही प्रकरण आहे
ते ऑलरेडी तुम्ही हे काही आत्ता पुस्तक लिहिलेलं नाही. हे पुस्तक लिहून मला वाटतं 3-4 वर्ष सहज होऊन गेलेले आहेत. हो हो हो, त्यामध्ये 17 तुम्ही मध्ये. लिहिलेलं आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही हे लिहिलेलं आहे की शारदा आई, म्हणजे त्यांची शरद पवारांची हो. आई, ही हम्म. त्या कशा त्या 1940 30 ते 40च्या दरम्यान, 1930 ते हो 40च्या दरम्यान या पुणे हो लोकल जिल्हा बोर्डाच्या सदस्या होत्या. आणि हो. हे अगदी तानुले शरद पवार त्यांना घेऊन त्या बैठकांना हजर कशा राहायच्या, ते एक तुम्ही हम्म. जरा सविस्तर सांगा दर्शकांसाठी. हम्म. कारण की हम्म. नेहमी आता बघा, सुनेत्राताई पवार यांनी ज्या वेळेला ती सांगता सभा झाली विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने, तिथं त्यांनी हम्म. आवर्जून शारदा आजींचं स्मरण केलेलं आहे की हो पवार कुटुंब आणि हे कसं आम्ही एकोपा जपलेला आहे कुटुंब म्हणून. हो राजकारणामध्ये हो थोडे इकडं मतभेद होणं आणि त्या दोन वाटा फुटणं हा भाग वेगळा आहे. हो परंतु हो. आमचं जी काही वैचारिकता आहे, आम्ही राजकारणामध्ये का आहोत आणि काय हम्म. एकात्मपणे आम्ही काम करतो वगैरे, असं त्यांना ते सांगायचं होतं. तर ते हो. तुम्ही शारदा आजी आणि शरद पवार ते एक सांगा. त्याला जोडून हम्म. त्याला जोडून मी हम्म. म्हणतो थोडासा विषय हे करतोय, वाढवतोय. हम्म. आता हम्म. त्याच पवार कुटुंबामध्ये शेकाप विचारसरणी देखील होती. हो शरद पवारांचे बंधू होते. त्यावेळेला शरद पवारांनी सांगितले की मला काँग्रेसनिष्ठ म्हणजे नेहरू आणि गांधींच्या यांनी जायचंय. तर ते आज देखील ते ठाम आहेत. हो थोडंसं हे हो. पवार कुटुंब विचारसरणी आणि शरद पवारांचं शारदा आजींबद्दलचं हम्म. ते सांगा. हे बघा, हे महिलांच्या सशक्तीकरणा संदर्भात मध्ये शरद पवारचं जे प्रेरणास्थान राहिलेलं आहे ते त्यांची आई शारदाबाई राहिलेली आहे. आणि ती कशी राहिलेली आहे की ती शारदाबाई ती एवढी बलाढ्य बाई होती, बलाढ्य म्हणजे मजबूत बाई होती. आणि स्त्रियांचा अधिकार कसा असायला पाहिजे, स्त्रिया काय करू शकतात, किती जबरदस्त काम करू शकतात, याचं उदाहरण त्या शारदाबाईंनी स्वतः जे घडवून दिलेलं आहे. त्या काळातले जे लोकल बोर्ड बनत असत, स्वराज्य संस्था, डिस्ट्रिक्ट लोकल बोर्ड त्याला म्हणत असत, त्या डिस्ट्रिक्ट लोकल बोर्डच्या त्या सदस्य होत्या. आणि त्यांचं महिलांच्या बाबतीत कमिटमेंट हे होतं की शरद पवार 3 का 4 दिवसाचे असताना त्या शरद पवार ओटी मध्ये घेऊन मीटिंग अटेंड करायला गेलेल्या होत्या. तर इतकं कमिटमेंट त्यांचं होतं आणि ते प्रेरणास्थान शरद पवार महिलांच्या बाबतीत राहिलेलं आहे. आणि जसजसे दिवस जाते तसतसं त्यांची जी विचारांची पकड आहे ती पकड यांच्यावर अधिक घट्ट घट्ट होत गेलेली आहे. त्याच्यामुळे म्हणून ते शारदाबाईचं नेहमी नेहमी जे नाव घेतलं जातं स्त्रियांच्या बाबतीमध्ये, त्याची ही बॅकग्राऊंड इतकी प्रखर आहे, प्रखर आहे. आणि ती बाई जी आहे 14 वर्ष जिल्हा परिषद त्या लोकल बोर्डाचे सदस्य राहिलेली आहे. त्या काळामध्ये ते 1-2 कमिटीची चेअरमन सुद्धा झालेली आहे. त्याच्यात बाल कल्याण एक समिती होती. तर त्या समितीमध्ये सुद्धा त्यांनी असे पाया घालून दिले त्यावेळेस की बालकांचं आणि आईचं हे जर व्यवस्था सांगड लागली तर आई आणि बालक हे दोनही सुद्धा सुदृढ अशी प्रगती करू शकतात, अशी तिची वैचारिक मांडणी झालेली होती. आणि म्हणूनच त्या सुनीता सुळे पवारने परवा जे उदाहरण दिलं त्याचं कारण हेच आहे. तर हा झाला एक भाग आईचा. शारदाबाईचा शरद पवारवर काय इम्पॅक्ट होता आणि तो कशामुळे झाला आणि त्याचा परिणाम काय झाला. आज शरद पवार आज या अवस्थेला आहे. स्त्रियांमध्ये जी काही जागृती झालेली आहे दिसते आहे आज, त्या जागृतीला जे मूळ बैठक जी आहे ती इतरांच्या बरोबर महाराष्ट्रामध्ये शारदाबाईची आहे. आता दुसरं तुम्ही एक उल्लेख केला शेका पक्षाचा, याच्याबद्दल सांगू. बोला बोला. हा. शेका पक्षाचा पवार फॅमिली जी आहे ती मुळात शेका पक्षाच्या विचारसरणीची आहे. आता ती विचारसरणी चालत असताना यांचा काँग्रेसकडे कल राहिलेला आहे. आणि काँग्रेसकडे राहिलेला कल त्यांचा जो घट्ट झाला त्याची एक घटना घडली.
ती घटना अशी घडलेली आहे की यशवंतराव चव्हाण त्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यावेळेस जे आहे यशवंतराव व शरद पवारची बरीच छाप पडलेली होती किंवा यशवंतरावचा बराच त्यांच्यावर पगडा पडलेला होता. तर थोडक्यात सांगायचं म्हणजे यशवंतराव चव्हाण शरद पवारच्या घरी आले. त्यांचं ते तारुण्यातलं जे आहे नेतृत्व पाहून त्यांच्या घरी आले आणि त्यांनी शारदाबाईला सांगितलं की शारदाबाई, तुमच्या कुटुंब जे शेका पक्षाचं आहे, मान्य आहे, पण शरद पवार तुम्ही आम्हाला द्या, म्हणजे आमच्या विचारसरणीला द्या. तर त्या शारदाबाईंनी उत्तर काय दिलं की बा त्यांनी कोणती विचारसरणी स्वीकारायची ते त्यांनी ठरवायचं. त्याला जर असं वाटत असेल की काँग्रेसकडे त्याला जावं, आमची काय हरकत. फक्त माझी एकच अपेक्षा राहील की जिथेही तो जाईल तिथं त्यांनी त्याचा इम्पॅक्ट निर्माण करावा. हे फार मोठी गोष्ट सांगितली. तिथं त्यांनी त्याचा इम्पॅक्ट निर्माण करावा. आणि मग त्याच्यानंतर काय झालं तर काही दिवसात बाय इलेक्शन झाले. बाय इलेक्शन याच्यामध्ये बाय इलेक्शन मध्ये यांचा भाऊ उभा होता एका पक्षातर्फे, मग काँग्रेसचे कॅन्डिडेट होता. शरद पवारांनी ह्या विचारसरणीला बांधिलकी म्हणून काँग्रेसच्या कॅन्डिडेटचा प्रचार केला. पण न यांच्या फॅमिलीच्या मेंबरनी यांना विरोध केला, न यांनी आपली भूमिका सोडली. तेव्हापासून हे काँग्रेस विचारसरणीचे चालत आलेले आहे. ही ती अशी बॅकग्राऊंड आहे ती. आता तुम्ही हे जे म्हणजे आज जे काही राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट पडणं, मग एकाने भाजप अनुकूल अशी भूमिका घेऊन त्या महायुती सत्तेमध्ये हो बसणं, दुसऱ्या गटाने हो आपला फुले शाहू आंबेडकर आणि महाविकास आघाडी किंवा काँग्रेसनिष्ठ विचारसरणी याच्यावर हे करणं, म्हणजे हे काही तसं हो पवार कुटुंबामध्ये नवीन नाही की दोन विचार संग्रह हो म्हणजे हो त्यांच्याशी बांधिलकी आणि वेगवेगळ्या वाटा, ते ठीक आहे. आता हो तुमच्या पुस्तकामध्ये अजून एक उल्लेख त्यांनी केलेला आहे, किंवा त्यांनी ऑन माय टर्म्स वगैरे बाकीचे जे काही पुस्तकं शरद पवारांनी लिहिलेली आहेत स्वतः, हो आणि त्याच्यामध्ये हो सांगितलं ते मार्गारेट थॅचरचं त्यांनी एक उदाहरण दिलेलं आहे हम्म. की कसं खंबीरपणे करावं लागतं काम, आणि महिलांना हो जर संधी मिळाली तर त्या काय करू शकतात. याच्या हो ते प्रकरण काय ते सांगा, तो उल्लेख. हो नाही, महिलांना जर तुम्ही संधी दिली आणि स्वातंत्र्य दिलं आणि त्यांच्यामध्ये जर कॅपॅसिटी असेल आणि आहे, तर ते स्वतःचा इम्पॅक्ट निर्माण करू शकतात आणि त्या इम्पॅक्टचा प्रभाव त्यांच्या भोवती ज्या महिला आहेत त्यांच्यावर सुद्धा निर्माण करू शकतात. आणि अशा महिला फार कमी तयार व्हायला लागलेल्या आहेत, पण तयार व्हायला लागलेल्या आहेत. आता सध्याची तर परिस्थिती अशी झालेली फळे साहेब की महिलांचा उपयोग, मी थोडं परखड बोलतो स्वभावाप्रमाणे, महिलांचा उपयोग फक्त राजकारणासाठी करून घेणं चाललेलं आहे. त्याला ना बीजेपी अपवाद आहे, ना कुठला राष्ट्रीय पक्ष अपवाद आहे. महिलांना आपला राजकीय हेतू साध्य करण्यासाठी कसा उपयोग करायचा ते काम सध्या चाललेलं आहे. आणि त्या कामामध्ये अनेक महिला बळी पडायला लागलेल्या आहेत. पण त्याला तो काळाचा महिमा आहे, तो जोपर्यंत चालायचं चालत राहील, नाही, तेव्हा ठीक आहे. बदल व्हायचा तो तशी होत चर्चा राहील. तो आपला विषय करायला, नाही. तशी मुळात चर्चा करायला गेली तर ते खूप मोठी होणार आहे, तो हा, विषय नाही. म्हणजे तो आता आपला मी, विषय नाही आज. ऐका, मी हे हा. जे तुम्ही मार्गारेट थॅचरचं जे लिहिलेलं आहे, ते मला जे आत्ता हम्म. या क्षणाला जेवढं आठवतंय तेवढं मी तुम्हाला सांगतो. हम्म. मार्गारेट थॅचर या त्यांच्या तिकडं त्या असेंब्लीमध्ये की सिनेटमध्ये, हम्म. युकेच्या, हम्म. तिथं बोलत हम्म. होत्या आणि त्यांच्यावर प्रचंड अशी टीका केली जात होती. हो विरोधक हो तुटून पडलेले होते. हो कारण काय होतं, त्यांनी जो काही युकेच्या पंतप्रधान म्हणून जो काही दौरा केला होता, त्या हम्म. दौऱ्यामध्ये त्यांनी त्यांच्या उद्योजक असलेल्या मुलाला सोबत नेलं होतं हो थॅचरबाईंनी, आणि हो त्याला ती मदत मिळून, म्हणजे त्याला बरोबर नेल्यामुळे विरोधक तुटून पडले होते. तुम्ही गैरवापर हो केला आपल्या कुटुंबातल्या हो मुलासाठी वगैरे, मग ते कसं हो डील झालं हो वगैरे.
तर हो. याला उत्तर आता पंतप्रधान म्हणून काय देणार तो? आणि शरद पवार हे गॅलरीमध्ये बसलेले होते, तिकडे हा. फिरायला गेले होते ते. हम्म, हम्म, हम्म. तर त्यांनी तो प्रसंग पाहिला आणि मग हा. मार्गारेट थॅचर यांनी सांगितलं त्या विरोधकांना, आणि त्यांनी हार हम्म, मानली नाही. थॅचर हम्म, मॅडमनी त्यांनी हम्म, सांगितलं की हम्म, बघा, हम्म, माझा मुलगा तो आहे, तर त्याला उद्योग करण्याचं स्वातंत्र्य आहे, नंबर एक. हम्म, नंबर दोन, तो माझ्या बरोबर आला, तो उद्योजक म्हणून त्याचं कर्तृत्व म्हणून तो या सिस्टीम मधून तो हम्म, आलेला आहे, त्याच्यामुळे मी त्याला हम्म, बरोबर केलं. तो मुलगा म्हणून नाही, उद्योजक म्हणून तो बरोबर आला. हम्म, हम्म, आता हम्म, त्याचा उद्योजक, त्याचा उद्योगीपणा किंवा त्याचा कॉर्पोरेट त्याचं जर इतर हम्म, राष्ट्रांच्या मदतीने वाढणार असेल, तर त्याचा फायदा हम्म, कुणाला होणार आहे? तो शेवटी युकेलाच होणार हम्म, आहे. एम्प्लॉयमेंट हम्म, जनरेशन वगैरे या सगळ्या हम्म, गोष्टी जेव्हा हम्म, दोन हम्म, दृष्टीने, असं त्यांनी उत्तर ते लावून धरलं काय. हम्म, आणि याच्यावर काही हम्म, गैर गोष्ट झाली असेल तर तुम्ही मला बोला, अशा पद्धतीचं त्यांचं ते हम्म, उत्तर होतं. आणि ते हम्म, शरद पवार हम्म, आवडलं काय. हम्म. हे हो. हे अशा प्रकारचं त्याच्यामध्ये दिलेलं आहे. हम्म. हा त्याचा मी तुम्हाला पूर्ण घटनाक्रम सांगतो, तो सत्य सांगतो. हा हा. ते जे थोडस झालेलं आहे दुरुस्त करा. मी त्याचं सविस्तर तुम्हाला इतकं सांगतो. हा बोला बोला सर. इतंबूत अशी स्टोरी आहे की मार्गारेट थॅचर हा पंतप्रधान होत्या. हा त्यांचा मुलगा हा इंडस्ट्रियलिस्ट होता. आता त्याला जे आहे आयर्लंड मधलं एक कॉन्ट्रॅक्ट मिळालं. तर तो कॉन्ट्रॅक्ट मिळण्यावर ब्रिटिश पार्लमेंटमध्ये गदारोळ झाला. तो गदारोळ या नावाखाली झाला की तुम्ही तुमच्या मुलाला फेवरेटिझम केलेला आहे आणि त्याला तुम्ही हा कॉन्ट्रॅक्ट मिळवून दिलेला आहे आणि त्याच्यामुळे हा फेवरेटिझम झालेला आहे. हे फेवरेटिझम आम्हाला मान्य नाही. त्याच्यामुळे त्याच्यावर भरपूर टीका झाली. सगळं पार्लमेंट जे डोक्यावर घेण्यात आलं. थॅचरने ते शांतपणे ऐकून घेतलं. शरद पवार गॅलरीमध्ये बसलेले होते आणि सगळ्यांचं बोलणं झाल्यावर थॅचर उठले आणि म्हणाले, आता सगळ्यांचं बोलणं झालं, कोणाला अजून काही बोलायचं असेल तर बोला आणि मग मी उत्तर देते म्हणून, असं त्यांनी सांगितलं. ते सांगितलं की इट इज ऑल ओव्हर म्हणून. मग त्याने सांगितलं की मी काहीही चूक केलेली नाही. मुलगा आहे तो बरोबर आहे, त्याला कॉन्ट्रॅक्ट मिळाला ही बरोबर आहे, पण तो कॉन्ट्रॅक्ट माझ्या प्रभावामुळे किंवा देण्यासाठी मी माझा प्रभाव खर्च केला हे नाही. आता त्याच्या जागी दुसरा कोणीही असता आणि त्याला जर कॉन्ट्रॅक्ट मिळणार असता तर मी सपोर्ट केला. पण त्याची दुसरी बाजू ही घ्या लक्षात म्हणाल ते की हे फेवरेटिझमचं तुमच्या डोक्यात जे आहे ते थोडा वेळ बाजूला ठेवा आणि हे करा की तो जो कॉन्ट्रॅक्ट मिळाला, तो कॉन्ट्रॅक्ट त्याला जो मिळाला त्याच्यामध्ये काहीतरी गुण कॅपॅसिटी असल्यामुळे मिळाला, हे मान्य करा. हो, मान्य. मग आता त्याच्या गुणामुळे आणि कॅपॅसिटी मध्ये जर तो कॉन्ट्रॅक्ट मिळाला तर त्याचा फायदा कोणाला झाला? त्याचा फायदा जो आहे, प्राथमिक फायदा ज्याला म्हणतात, तो त्याला नक्की झाला. पण तो जो कॉन्ट्रॅक्ट मिळालाय त्याचं इम्प्लिमेंटेशन कुठं होणार आहे? त्याचं इम्प्लिमेंटेशन इंग्लंडमध्ये होणार आहे. आणि मग त्याचं इम्प्लिमेंटेशन झाल्यानंतर त्याचे बेनिफिट कोणाला मिळणार आहेत? तर राष्ट्राला मिळणार आहे. अशा पद्धतीने तिने ते प्रेझेंट केलं आणि त्याच्यानंतर सगळे अपोजिशन जे विरोध करत होते सायलेंट झाले. ठीक आहे, तुम्ही केलं ते बरोबर केलं. आता हे सगळं शरद पवार ऐकत होते, पाहत होते. आईच्या बरोबर दुसऱ्या ज्या महिलांनी त्यांच्यावर प्रभाव पाडला ती महिला होती मार्गारेट थॅचर. आणि म्हणून त्यांनी महिलांच्या बाबतीत एक कणखर भूमिका घेतली. ती शारदाबाई आई आणि मार्गारेट थॅचर पंतप्रधान या दोघांची खंबीर भूमिका ठेवून यांनी ती खंबीर भूमिकेचे जे अडॉप्शन केलं आणि त्याची अंमलबजावणी केली. बर सर, हिची स्टोरी.
पण हा सर. आपल्याकडे काय, एक सेकंड, आपल्याकडे काय प्रथा झालेली आहे, मानसिकता झालेली आहे की अर्धवट प्रेझेंट करायचं. जे आपल्याला फायद्याचं आहे, जे आपल्याला टीका करण्याकरता हँडल मिळतं, त्याचा हे करा. ऑब्जेक्टिव्ह क्रिटिसिझम आम्ही करत नाही. आता बोला. हा, हे बघा, आपली वेळ पण आता अक्षरशः एक 3 मिनिटे आहेत आपल्याकडे फक्त. तर शेवटचा हम्म. प्रश्न आहे, परंतु अतिशय हम्म. राजकीय प्रश्न आहे. आता राजकीय बरोबर आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हो. असं सांगितलं की हे बिल हम्म. विरोधकांनी, आमच्याकडे दोन हम्म. तृतीयांश बहुमत 2023 प्रमाणे नाहीये, हम्म. हे लक्षात हम्म. घेऊन या वेळेला ते नामंजूर हम्म. केलं आणि हम्म. महिला आरक्षण हम्म. विरोधी भूमिका घेतलेली आहे. हो. जर हो. याच्यावर चर्चा करायची असेल हम्म. तर माझ्या स्तरावरचा नेता पाहिजे. आता सुप्रिया हम्म. सुळे, सुषमा अंधारे, शोभा हम्म. बच्चा आणि हम्म. प्रणिती शिंदे या महिलांनी हो. हो. देवेंद्र फडणवीस यांना त्यांचं आव्हान हो. स्वीकारलं की आमची डिबेट हो. करायला तयारी आहे. परंतु हो. आता देवेंद्र फडणवीस यांचं म्हणणं असं आहे की माझ्या स्तरावरचा कुणीतरी पाहिजे, हो. मग मी डिबेट करेल. मग हो. आता त्यांच्या स्तरावरचा कोण, असा एक प्रश्न आहे. म्हणजे ते शरद पवार आहेत. हो. आता मग ते शरद पवार जर आहेत म्हणायचं, तर मग संजय राऊत असं म्हणाले की फडणवीसांपेक्षा शरद पवार हे 100 पट मोठे आहेत. म्हणजे हा. ह्या एकूण आता राजकीय आरोप प्रत्यारोपावरून तुम्हाला नेमकं काय हम्म. म्हणायचंय, काय म्हणता येईल, आणि हम्म. ही विचारसरणी आणि हा हेतू, हम्म. म्हणजे हम्म. खरंच महिलांना द्यायचंय का त्याच्या आडून दुसरं काय करायचंय सत्ताधारी पक्षाला दिल्लीतल्या, आणि काय एकूण तुम्हाला वाटतंय त्याच्याबद्दल सांगा. हे बघा, तात्विक भूमिका याच्यात काहीच नाहीये. हा सगळा जो खेळ चाललेला आहे तो बुद्धिभेद करण्याचा चाललेला आहे. आणि दुर्दैवाने या देशाची जनता जे आहे, बुद्धिभेद करून घेण्यामध्ये पटाईत आहे. तुम्हाला एक कोटेशन सांगतो मी, आठवलं म्हणून. डॉक्टर आंबेडकर जे आहे, डॉक्टर आंबेडकरनी एक फार मोठी गोष्ट सांगितली होती. त्यांनी काय म्हटलेलं होतं की माय पीपल आर शिप्स अँड गोड्स. आय हॅव ऍक्सेप्टेड टू बी देअर शेफर्ड and I am playing the role of shepherd to drive my people. म्हणजे माझी जनता जी आहे ती शिप्स अँड गोट सारखी आहे. त्यांना वळत, जसं शिप्स आणि गोट्सला योग्य वाट्यावर शेफर्ड नेतो, तसं शेफर्डची भूमिका मी यांना योग्य वाट्यावर घेण्याकरता घेतलेली आहे. आजचे शेफर्ड जे आहे, जनता तीच आहे. कमी जास्त प्रमाण झालेलं आहे, पण भोळी भाबडी आहे, बुद्धिभेद करणारी, करून घेणारी आहे. आता याच्यामध्ये जे शेफर्डची भूमिका घेतात, ते शेफर्डची भूमिका आपला अंतस्थ हेतू ठेवून घेत आहेत. आता देवेंद्र फडणवीस आज प्रत्येक राजकीय पक्ष अंतस्थ हेतू ठेवून भूमिका घेतोय, लोकांना बेकूफ बनवण्यासाठी, लोकांचा बुद्धिभेद करण्यासाठी आणि त्याच्यातून आपला हेतू साध्य करायचा. आता देवेंद्र फडणवीसनी जे म्हटलंय की माझा तुल्यबळ, माझ्या बरोबरीचा असेल तर मी त्याच्या बरोबर चर्चा करेन. तुमच्या बरोबरीचा असेल म्हणजे काय? तुम्ही कोण लागून गेलेत? सुप्रिया सुळे, अंधारे हे तुमच्या बरोबरीचे नाही हे तुम्हाला म्हणायचंय का? पण चर्चा तुम्ही करू शकत नाही. चर्चेमध्ये तुम्हालाही माहिती आहे की आपण जे प्रतिपादन करतोय ते प्रतिपादन सत्याला धरून नाही. बिल ऑलरेडी पास झालेलं आहे 2023 मध्ये. आता तुम्हाला ते वेगळ्या ह्या दोन गोष्टी, डिलिमिटेशन आणि जनगणनेच्या नावावर हे पास करून घेण्यासाठी ते बाळग आणलं पुढे. आणि आता ते झालं नाही तर मग का आता हे विरोध आहे, हे विरोध आहे. हे सगळं राजकारण चाललेलं आहे. आणि जोपर्यंत हे साहेब अशा प्रकारचं राजकारण चालत राहील, तोपर्यंत ही मुठी विकाची जनता आहे ती कुणी हका, ती जी म्हण आहे त्याच्याप्रमाणे हे चालत राहणार. कुलंगड्या कुड्या घेत जाणे
खोटं बोलत जाणे, खरं दावत जाणे, समजलं नाही, आणि आपला हेतू साध्य करत जाणे. अहो, देशात एवढे मोठे प्रॉब्लेम्स आहेत, त्या प्रॉब्लेम्सवर कोणी बोलतंय का? कधी याची टीका, त्याचा निषेध, त्याचं हे, कारण ते प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करण्यामध्ये असमर्थ आहात. म्हणून मग लोकांना बिझी ठेवण्यासाठी आपलं काय करायचं ते करत राहा, अशी सगळी वस्तुस्थिती आहे. आता याच्यात जोपर्यंत जागृती होणार नाही, परत मी माझ्या मुद्द्यावर होतो, हे जागृती करण्याचं काम जे आहे ते बुद्धिवादीच करू शकतात, इंटेलेक्च्युअलच करू शकतात. पण इंटेलेक्च्युअलची भूमिका काय आहे मी सांगायची गरज नाही. इथं दादा, परत तुम्हाला सर आंबेडकरचं सर उदाहरण एक सर एक एक आठवडं म्हणून सांगू द्या मला, नंतर मग मी विसरतो वयामुळे. आंबेडकरने इंटेलेक्च्युअलच्या बाबतीत म्हटलं, आंबेडकर काय म्हणत होते, इंटेलेक्च्युअल इज अ क्लास हु कॅन मेक द कंट्री और मार द कंट्री. ते कोणती भूमिका घेतात हे त्यांच्या बुद्धीवर अवलंबून आहे. आता आजची इंटेलेक्च्युअलची भूमिका काय आहे माझ्यापेक्षा तुम्ही जास्त जाणता. नाही, बरोबर आहे सर. तुम्ही म्हणजे काय, खरं तर ही चर्चा थांबवावी असं काही वाटत नाहीये, परंतु आपली वेळ हम्म. संपल्यामुळं आपल्याला थांबावं हो, लागणार आहे. आणि माझी हो. दर्शकांना विनंती आहे की शेषराव चव्हाण हा. यांचे विचार ऐकण्यासाठी हे चॅनल हम्म. सबस्क्राईब करा, कारण की ते वेगवेगळ्या विषयावर अगदी बिनधास्तपणे बोलत असतात आणि त्याला बरोबर आहे. काहीतरी तार्किक आधार असल्याशिवाय किंवा संदर्भ असल्याशिवाय ते बोलत नाहीत आणि ते थेटपणे बोलत असतात. तेव्हा दर्शकांना ठीक विनंती की आहे. हा व्हिडिओ, ही चर्चा तुम्हाला आवडली असेल इतरांना शेअर देखील करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सर. नमस्कार.